आपला आजचा हरिपाठातला अभंग 9वा अभंग आहे. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजवणी करंटा नेने अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामे, ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये देवाचा जप करायचा सांगतात. कोणता देव? विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. कारण हरिपाठ आपल्याला वाटलं साधा आहे, परंतु सखोल अशा प्रकारचा अर्थ हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला आणि तो जर आपण कळून घेतला तर निश्चित आपलं कल्याण होत असतं. म्हणून हरिपाठाचं महत्व सांगताना एकनाथ महाराज सांगते, हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठामध्ये सर्व काही ज्ञानोबा रायनं नाथांनी स्पष्ट केलं आणि तो हरिपाठ जो आहे तर तो त्या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हरिपाठामध्ये बोध पण आहे आणि नामस्मरण सुद्धा आहे. आणि बोध काय आहे तर त्यांनी सांगितलं की आपण जप करतो, पण जो जप करायला लागलो तर तो परमात्मा कडून जप करा. देवाला लक्षात घेऊन देवाला शरण जा. देवाला लक्षात नाही घेता आपण देवाकडे गेलो तर देव कळणार नाही. म्हणून देव कळून घ्या. देव ही कळून घ्यायची वस्तू आहे. देव कळायला पाहिजे. आणि म्हणून विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापक. विष्णू म्हणजे व्यापक. जसं विष्णू सहस्त्रनाम त्याच्यामध्ये विष्णू शब्दाचा अर्थ व्यापक असा केलेला आहे. ओम विश्वम विष्णुम वर्षटकार ओम भूतम भव्यम भवत प्रभू. कारण विष्णू म्हणजे जो सर्व ठिकाणी आहे, जो कोठे आहे आणि कोठे नाही असं नाही, जो व्यापक आहे, जो सर्वांमध्ये आहे, ज्यांना काही सुटलं नाही त्याच्यापासून काही सुटलेलं नाही, सर्व ठिकाणी भरून राहिलाय असा जो परमात्मा, त्याला विष्णू अशा प्रकारचं नाव आलेलं आहे. आणि त्या विष्णूचा जप या ठिकाणी करा. म्हणून विष्णू ध्यानात घ्या. म्हणून देवाला आपण जे काही म्हणायला लागलो तसा देव नाही. तर देव हा सर्व ठिकाणी भरलेला आहे. म्हणून देवाचं वर्णन करताना तुकाराम महाराज सांगते की विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल कुठे? देव कुठे? आमचा देव एवढा आहे का? जेवढा दिसतो तेवढा नाही. तर प्रत्येक वस्तूमध्ये आमचा देव भरलेला आहे. नाही देवाशिवाय या ठिकाणी जगात कोणती वस्तूच नाही. म्हणून भरला घनदाट हरी दिशे. आपण मागे एक अभंग पाहिला, दुसरा अभंग की चहुवेदी जाणामध्ये शेवटला ज्ञानोबाराय सांगतात की माझा हरी कसा आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. कारण आपणाला हरी सांगायला लागले. तो हरी कसा आहे तर घनदाट. घनदाट शब्दाचा अर्थ आहे की थोडी पण जागा रिकामी नाही, असा सर्व ठिकाणी हरी हा भरलेला आहे. म्हणून हरी अशा प्रकारचा व्यापक शब्द. हरी हा व्यापक नंदा घरी व्यापक आहे. व्यापक शब्दाचा अर्थ तो कुठं नाही असं नाही, तर सर्व ठिकाणी भरलाय. आणि म्हणून हरी शिवाय जागाच रिकामी नाही असा हरी आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. आतमध्ये बी हरी आहे, बाहेर बी हरी आहे. हरी शिवाय जागा काही रिकामी नाही अशा प्रकारचा हरी. हरी कुठं नाही, सर्व ठिकाणी हरी भरलेला आहे.
आणि असा हरी या ठिकाणी मी पाहिला. देखिला देखिला माये देवांचा मी देव, विठला संदेह निमाले दुजे पण. त्या हरीला मी पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी मला अशा प्रकारचं भेटलं की जे कोणाला भेटलं नाही आतापर्यंत. पायोजी मोरे राम रत्न धन पायो, खर्चे ना कोई न चुराले, दिन दिन बढत सवायो, पायोजी मोरे राम रत्न धन पायो. मी अशा प्रकारची अमौलिक वस्तू प्राप्त केली, खर्चत नाही, कोणी चोरून बी नेत नाही, अशा प्रकारचा देवाची मला प्राप्ती झाली. म्हणून या ठिकाणी मी खूप भाग्यवान आहे, असं या ठिकाणी संत मीराबाई आपल्याला आपल्या भाग्याचं वर्णन करतात की मला देव गवसाला सापडला, देवाला सापडिलं आणि म्हणून सुख सापड त्यांना. त्यांना देव सापडा त्यांना सुख सापड. ज्यांना देव नाही सापडा त्यांना सुख नाही सापड. ज्यांना सुख पाहिजे असलं त्यांनी देवाला सापडिलं पाहिजे, त्यांनी देवाला गवशिलं पाहिजे. ज्यांना देव हाताला आला त्यांना सगळं काही भेटलं, ज्यांना देव नाही हाती आला त्यांना काहीच नाही भेटलं. म्हणून मला देव सापडला, देव मला सापडला. सापडायला हरे कुठं सापडला हो? तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही म्हणता देव सापडला, कुठं सापडला? ते म्हणले सापडला देव. सापडाला हरी जिही हृदयी मंदिरी, हृदयारूपी मंदिरामध्ये मला देव सापडला. सापडला शब्दाचा अर्थ आहे मला गवसाला देव. मी देवाला आता भेटला मला देव. आणि कुठं सापडला? तर हृदयारूपी मंदिरामध्ये. मंदिर कारण आपल्या जवळ मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? तर हृदय मंदिर. आणि हृदय हेच खरं मंदिर आहे बरं. त्या हृदया मंदिरामध्ये देवाची पूजा झाली पाहिजे, कारण हृदय म्हणजे मंदिर आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयामध्ये देवाचं स्मरण करा. कारण देव कुठं आहे? तर माझ्या जवळ आहे. किती जवळ आहे? तर हृदयामध्ये आहे. मग हृदयामधल्या देवाचं स्मरण करा. आणि बाहेर सुद्धा तोच देव आहे. कुठं कुठं आहे म्हणले? हरिपाठात देव सांगितलाय, देवाची ओळख सांगितली, देवाचं ठिकाण सांगितलं. आणि देवाचं ठिकाण सांगताना म्हणले देव घनदाट भरला, रिकामी जागा नाही देवाशिवाय. कारण या ठिकाणी दुसरं काही बसतच नाही आता इथं, इतका देव या ठिकाणी भरलेला आहे. म्हणून घनदाट भरला असा परमात्मा कुठं आहे? तर सर्व ठिकाणी आहे, माझ्यात आहे, सगळीकडे आहे. आणि अशा परमात्म्याला आपल्याला लक्षात घ्यायचं बरं. कारण ज्यांना देव लक्षात घेतला का त्याची भीती राहत नसते. भीती गेली पाहिजे. सर्वजण भयग्रस्त आहात, त्याला कारण आहे देवाला सोडून दिलं. म्हणून भयानं आपल्याला गवशिलं, भयानं आपला पाठलाग केला, कारण आपण देवाला सोडून दिलं. ज्यानं देवाला सोडलं त्याच्या पाठीमागे भीती लागत असते. जर भीती नाही पाहिजे, भीती घालायची असली तर देवाची आठवण करा, देवाला गवसा. देव सापडला, देव कळाला की भीती राहत नाही, आणि देव नाही कळाला की भीती जात नाही. म्हणून त्याची भीती गेली. कोणाची? त्याला देव गवसाला. त्याची परमार्थ का करायचा? सगळं करून संसारातलं दुःख जात नाही. एवढं नाही सगळं करून दुःख वाढलं, नाही नाही करू करूच दुःख वाढलं. आपण केलं असं काय केलं की आपल्या करण्यानं दुःख झालं. कोणाला झालं? आपल्यालाच झालं. सुखासाठी केलं पण झालं दुःख. आपण वाढिलं दुःख. आपण काय वाढिलं? आपलं दुःख वाढिलं. आपण या संसाराची काळजी घेतली, संसाराच्या नादी लागलो. याच्या नादी लागल्यामुळं आपण देवाला विसरलो, खऱ्या देवाला विसरलो आणि खोट्या संसाराच्या नादी लागलो. संसार खोटा आहे, देव खरा आहे. संसार आपला नाही, देव आपला आहे. आपला का नाही? आपण संसारावर किती प्रेम करा, पण संसार आपल्या कामी येत नाही, म्हणजे जीवाला सुख कधीच देत नाही. किंवा हा पसारा आपण किती माझं म्हणा, आपल्या सोबत काही कोणाच्या कधी गेलेला आपण बघितलं नाही. मग त्यांच्या सोबत नाही गेला म्हणजे आपल्या पण सोबत हा येणार
नाही. म्हणून कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जलवत जाईन लया. हे पदार्थ आपले नाहीत, हे पदार्थ कोणाचे? ते म्हणले मृगजळ. मृगजळ शब्दाचा अर्थ हे काल्पनिक आहेत, म्हणजे खरे नाहीत, वास्तव नाही. आपण त्याला खरं म्हणायला लागलो. हा पसारा आहे आणि हा पसाऱ्यामध्ये आपण जे गुंतलो आणि त्याच्यामध्ये गुंतल्यामुळं आपण दुःखी झालो आणि आपल्याला सुखाचा मार्ग सापडत नाही. म्हणून आता हरीकडे जाण्याची गरज आहे आणि तो हरी देवानं आपल्याला सांगितला. म्हणून या ठिकाणी तो संत सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्या हरीच्या नादी लावते आणि तो देव म्हणजे हरी आणि त्या हरी कळायसाठी संत असते. म्हणून संताच्या संगती मनोमार्गगती आपण अभंग मागच्या रविवारी एकनाथ महाराजांनी सांगितला. आपण त्याच्यावर बघितलं की संतांच्या संगतीचं काय फळ असत. त्यांनी पुष्कळ चांगल्या प्रकाराने या ठिकाणी या अभंगावर चिंतन मांडलेलं आहे. आपण सर्वांनी ऐकेलच. परत पुढचा अभंग आपण या ठिकाणी बघायला लागलो की देवाची व्याख्या करताना देव कसा आहे हो, तुमचा हरी कसा आहे, तुम्ही त्या देवाचं भजन करता तो देव कसा आहे, तर तो व्यापक आहे. व्यापक आहे शब्दाचा अर्थ कुठं आहे कुठं नाही असं नाही, तर तो भरला घनदाट, सर्व ठिकाणी भरलाय, म्हणजे तो नाही अशी जागाच नाही. कुठं आहे म्हणले कुठं बी आहे, नाही असं नाही, सर्व ठिकाणी हरी आहे. त्या हरीला पाहण्याची नजर नाही आपल्याकडं, का हरी नाही, नजर नाही. साखरे महाराज बोला काहीतरी. त्या हरीला पाहण्याची काय नाही आपल्याकडं, नजर नजर नाही, नजर नाही. दादा कसं बरोबर आहे का? बरोबर. नजर आपल्याला घेण्याची गरज आहे. डोळस बुद्धी विवेक आहे आणि त्या विवेक बोला बोला. नजर म्हणजे आत्मदृष्टी. हा विवेक विचार आत्मदृष्टी. आणि ती संतांच्या संगतीमध्ये आपल्याला येत असते नजर. म्हणून संतांच्या संगतीत राहा म्हणले मागच्या अभंगात आपण बघितलं. आणि म्हणून विष्णू शब्दाचा अर्थ काय, व्यापक. व्यापक म्हणजे कुठं आहे आणि कुठं नाही असं नाही. संस्कृत मध्ये विष्णू शब्दाचा अर्थ होतो व्यापक. आणि देव कसा आहे, आमचा देव लहान नाही ना, देव सर्व ठिकाणी भरलाय. देव कुठं आहे आणि कुठं नाही असं नाही ना. देवाशिवाय रिकामी जागाच नाही, भरला घनदाट. हरीची व्याख्या करताना हरी कसा आहे, म्हणून जो देवाची भक्ती करतो त्यानं देवाला त्या मंदिरापुरतच मानलं नाही पाहिजे, किंवा देव मंदिरामध्ये आहे असं नाही, तर देव मंदिराबाहेर बी आहे. देव परत पुन्हा आपल्या हृदयामध्ये बी आहे, किंवा कणाकणात देव भरलेला आहे, किंवा देवाशिवाय एक सुद्धा जागा रिकामी नाही, कारण देव नाही अशी जागाच नाही. जसं भक्त प्रल्हादाला सांगितलं होतं तुझा नारायण कुठे आहे, त्यानं सांगितलं देव नारायण नाही अशी जागाच नाही, सगळीकडे नारायणच आहे, कुठं म्हणून सांगू तुला. म्हणून बापानं पुन्हा विचारलं, मी तुला विचारतो की नारायण कुठे? तो म्हणतो परत देव नाही अशी जागा नाही. पिताश्री देवाशिवाय रिकामी जागाच नाही. नाही नाही रिकामी जागाच नाही, हो देवच आहे. म्हणले देवच आहे, नारायण आहे. म्हणले कुठे? ते म्हणला इथं आहे. माझ्या घरामध्ये आहे? हो इथं आहे. त्या खांबात आहे का? हो खांबात आहे. म्हणून त्याला राग आला की माझ्या घरात देव येऊन बसला, माझा शत्रू माझ्या घरामध्ये आला, म्हणून खांबाला लाथ मारली. प्रल्हादाचा विश्वास, तो म्हणला देव इथं आहे, म्हणून देवाला प्रगट व्हावं लागलं. कुठं? की कोरड्या काष्टामध्ये, म्हणजे वाळलेल्या लाकडामध्ये देव प्रगट झाले आणि देवानं आपली व्यापकता दाखविली. देव नव्हता का? होता. प्रगट त्या ठिकाणी देव झाले आणि देवानं दाखवून दिलं की मी कुठं नाही. म्हणून सर्व ठिकाणी देव भरला आणि त्या हरीला पाहण्याची नजर आपल्याला पाहिजे. अशी दृष्टी नाही आपल्याला, आणि ती दृष्टी आपल्याला आली एकदा तर देवाशिवाय आपल्याला काही दिसणार नाही. सगळा काय दिसन? देव. सगळीकडे काय आहे मग? देव आहे. देव झाले अवघे जण,
दोष गुण हरपले, बरवे झाले बरवे झाले. कारण काय झालं म्हणले, देव झाले अवघे जन. सगळं कोण झालं मग आता, देव झालं. म्हणून दादा आहेत का, हे साखरे महाराज आहेत का, देवच आहे सगळे, देव आहेत. कारण देवाशिवाय आम्ही काही बघत नाहीत. जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. कारण आम्ही हरीलाच पाहायला लागलो. जे जे दिसायला लागलं ते ते हरी आहे. हरी शिवाय आम्ही काही पाहत नाही. म्हणून आता सगळीकडे काय, देव आहे. सर्व ठिकाणी कोण भरला, देव आहे. आणि त्या देवाला पाहण्याची नजर आल्यावर आपल्याला जग दिसणार नाही. जागता जगदेव राखा काही भाव, असा भाव ठेवा. आणि देव पाहणं म्हणजे जाग राहणं. जाग राहणं शब्दाचा अर्थ आहे विचारावर राहणं. आणि विचार नरदेहामध्ये आहे, त्या विचारावर जाग राहा म्हणले. नाहीतर म्हणले या ठिकाणी आम्हाला एक जण म्हणला, या ठिकाणी रस्त्यामध्ये त्याचं घर होतं आणि त्या घराजवळून म्हशी जात होत्या. आणि म्हशी जात असताना तो दररोज त्या घरातून त्या म्हशीला पाहायचा. आणि त्याच्यामध्ये काही म्हशी कोकण्या शिंगाच्या होत्या, म्हणजे गोल त्यांचे शिंग अशा प्रकारचे. मग तो विचार करू लागला, दररोज त्या ठिकाणी जाताना बघायचा, येताना बघायचा आणि विचार करायचा की मी जर उडी मारली पलकड तर जाईल का म्हशीच्या शिंगातून. मग विचार करता करता असे 4-6 महिने निघून गेले. दररोज म्हशी येताना जाताना बघायचा. दररोज त्याला वाटायचं की म्हशीच्या शिंगातून उडी मारल्यावर पलकड उडी जाती माझी. असं म्हणून त्या ठिकाणी एक दिवस त्याला वाटलं, आता बऱ्याच दिवसापासून विचार केला, आता आपल्याला हरकत नाही एक दिवस प्रयत्न करायला. म्हणून त्यानं काय केलं, त्या म्हशी आल्याबरोबर त्या म्हशीच्या शिंगात उडी मारायला गेला. आणि शेवटी ती म्हैसच असते. तर त्या ठिकाणी तिला त्या शिंगात उडी मारल्याबरोबर हा तो मधीच अडकला. अर्धा बाहेर, अर्धा पलकड, अर्धा इकडं. असं झाल्यानंतर ते म्हैस म्हणल्यावरती त्या ठिकाणी पळायला लागली. जे पळत सुटली आणि मग याची बेजारी सुरू झाली. कारण मग त्या ठिकाणी हा काय लोंबकळायला लागला खाली, हा घासायला लागला जमिनीला. आणि ती म्हैस या ठिकाणी बेभान होऊन पळत सुटली. आणि मग एकूण तिकून त्या ठिकाणी लोकांनी त्याला पाहिलं आणि त्या म्हशीला अडवलं. आणि मग त्या ठिकाणी याला त्या ठिकाणी खाली पडल्यानंतर बाजूला घेऊन विचारलं, तू असं काय केलं म्हणले, तू विचार काय केला का नाही. ते म्हणला, काय बोलता राव, मी गेली 6 महिने विचार करीत होतो. मी काय विचार केला नाही का साखरे महाराज. मग कधीपासून विचार केला म्हणले, मी गेली 6 महिन्यापासून विचार करतो. आणि तुम्ही काय म्हणता मला, विचार केला का नाही. आता विचार याला विचार म्हणते का. आता म्हशीच्या शेंगातून जायचं म्हणल्यावर विचार आहे का. मग अशा प्रकारचं या ठिकाणी अविचारालाच काय म्हणायला लागले लोक, विचार म्हणायला लागले. म्हणून अविचार आहे. आणि म्हणून हा विचार या ठिकाणी संसार करायला लागले लोक तसंच आहे की म्हशीच्या शिंगामध्ये अडकले. आणि मग त्यांना वाटायला लागलं आम्ही विचारी आहोत, आम्ही शहाणे आहोत. परंतु त्या ठिकाणी हा विचार नाही. जो विचार आपल्याला दुःखी करतो, जो आपली फजिती करतो, ज्याच्यामुळं आपण परेशानीमध्ये आहोत, तो विचार नाही बरं का, अविचार आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारचं दुःखी का आहोत, तर आपण विचार करीत नाही. आणि विचार संतांनी आपल्याला शिकविलाय. आणि म्हणून जो परमार्थ करीन तो शहाणा असतो. आणि संसार जो करीत असतो तर त्या संसार केल्यानंच त्याचं दुःख वाढत असतं. कारण संसारामधली प्रत्येक वस्तू ही खोटी आहे. ती ओळखण्याची नजर आपल्याला नाही. प्रत्येक वस्तू, कोणती वस्तू घ्या ती खरी आहे का पहा तपासून. आपल्याकडे बुद्धी आहे,
मग बुद्धीनं प्रत्येक वस्तूला तपासा ही खरी आहे का, इतकं तर करा. ते म्हणले शरीर तपासा, शरीर खरं नाही, कारण काही काळापूर्वी नव्हतं, काही काळानंतर राहणार नाही, शरीर खरं नाही. परत मन पहा, मन खरं आहे का, कारण काल दुसरंच मन होतं, आज दुसरंच आहे. आता मन या ठिकाणी ऐकायचंय आणि थोड्या वेळानं 10 वाजले तर नंतर वाटणार आहे की आता हे केव्हा संपते का, 10 तर होऊन गेले, संपायचा वेळ तर झालाय. म्हणजे मन बदललं का नाही, म्हणजे मन राहत नाही टिकून, शरीर सुद्धा राहत नाही, की आपण जमा केलेल्या वस्तू सुद्धा राहत नाही. म्हणून सगळ्यांचा नाश व्हावा लागला आणि म्हणून एक पण वस्तू जगातली खरी नाही आणि त्या खोट्या वस्तूच्या आपण नादी आहोत, म्हणून आपल्याला दुःख आहे. आणि देव नावाची वस्तू खरी आहे. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बायांनो, केशव बरवा, माधव बरवा, गोपाळ बरवा बायांनो. देव बरवा आहे, कारण बरवा का आहे तर देव खरा आहे. आणि बाकीच्या वस्तू का बऱ्या नाहीत, तर खऱ्या नाहीत म्हणून बऱ्या नाहीत. देव का बरा आहे, देव खरा आहे म्हणून बरा आहे. म्हणून आपला देव पाहिजे, कारण खरं पाहिजे. खरं असल्यावर सुख असतं आणि खोटच दुःखाला कारण आहे. तुकाराम महाराज शिकविते आपल्याला, दुःखाला कारण काय, तर लटिके ते फेडा. दुःख नाही पाहिजे का, तुम्ही खोटं काय आहे हे बुद्धीनं तपासा. मग मनुष्य देहाचा काय उपयोग आहे आपण जर बुद्धी वापरीत नसलो तर. बुद्धी आहे, बुद्धी असून आपण हलकटपणा करायला लागलो, बुद्धी वापरीत नाही. तसं एखाद्या माणसाकडे पैसे आहेत पण पोटाला सुद्धा खात नाही, उपाशी राहतो, पण खात नाही म्हणजे हलकट, आणि दुसऱ्याला काय खाऊ घालणार आहे. अशा प्रकारचा जो दुःखी आहे तर तो स्वतः जर सुखी राहू शकत नाही तर दुसऱ्याला काय सुख देणार आहे. म्हणून जगातले प्रत्येक माणसं दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुःख दुनारे. सच कहे तो शब जग दुखिया, झोटा काही न जाय रे. सगळं दुःखी आहे आणि म्हणून दुःख तर नाही पाहिजे, पण आपल्या भोवती सर्व काही दुःख आहे. दुःख जर नसलं पाहिजे तर मग देवाचा नाद धरा, देवाच्या नादी लागा. म्हणून प्रत्येक चरणात सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणा काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही देवाच्या नावा घ्यायचा कंटाळा करू नका, कारण देवाचं भजन करा. का करा, तर सुख पाहिजे म्हणून करा. देवाच्या भजनाला लागा आणि इतकं पुण्य होईल की त्या पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला पुण्य पाहिजे का, कारण पुण्यानं सुख होत असतं, पापानं दुःख होत असतं. म्हणून पुण्य केलं पाहिजे आणि असं पुण्य केलं पाहिजे की ते भरपूर पुण्य पाहिजे, न संपणारं पुण्य पाहिजे. आणि ते पुण्य म्हणजे देवाचं नाव घेणं. इतकं पुण्य होतं की त्या पुण्याची गणना कोण करी, कारण पुण्यानं सुख होत असत. म्हणून पुण्य करा, धर्म करा, धर्म करा, तेने देव येतो घरा. धर्म पांडवाने केला, अंगे देव राबविला. धर्म करा, धर्म शब्दाचा अर्थ पुण्य, आणि पुण्य या ठिकाणी आपण जर केलं तर आपल्याला देव त्या ठिकाणी जवळ येत असतो. म्हणून या ठिकाणी देवाची व्याख्या करताना देव विष्णू आहे, कारण देवाचं नाव विष्णू आहे. विष्णू म्हणजे व्यापक आहे. देवाला आपण मंदिरामध्ये तेवढाच आहे समजू नका बर का. देव दगडाचा नाही बर का. दगडात देव आहे पण देव दगड नाही. सर्व ठिकाणी देव आहे, परंतु सर्व वस्तू देव आहे, सर्व वस्तू देव नाही. सर्व वस्तून देव वेगळा आहे. देव कसा आहे, अविनाशी आहे. या नाशवान पदार्थामध्ये देव आहे पण देवाचा नाश नाही. देव कसा आहे, अविनाशी आहे. कुठं आहे आपण बघितलं, भरला घनदाट हरिदिशी. म्हणून देवाला मंदिरापुरतं पाहू नका. देव तीर्थामध्ये आहे आणि घरी नाही असं नाही. सर्व ठिकाणी देव आहे. भरला घनदाट म्हणजे हरिपाठामध्ये आम्हाला शिकलं माऊलीनं की सर्व ठिकाणी देव आहे. सर्व देहात देव आहे. देह म्हणजे घट, सर्वा घटी राम.
देहादेही एक, देहामध्ये देही, देही म्हणजे परमात्मा एक आहे. उदाहरण दिलं सूर्याचं, तसं सूर्य या ठिकाणी आहे. सूर्याला हजारो किरण आहेत, पण हजारो किरण मिळून सगळा सगळा सूर्य आहे. कारण सूर्य वेगळा आणि किरण वेगळे असं नाही. हजार किरण मिळून सूर्यच आहे. तसं सगळे जीव आणि सगळं जगत मिळून देव आहे. कारण देवच भरला गंधाट हरिदिशे, अशी देवाची व्याख्या करताना देव विष्णू आहे. विष्णू म्हणजे व्यापक आहे. आणि म्हणून त्या देवाला पाहताना तुम्ही व्यापक समजा, लहान समजू नका. देव महान आहे. प्रत्येक वस्तू देव आहे आणि त्या देवळात देव आहे असं नाही. कारण माणूस देवळात जातो, देवाची पूजा करतो आणि बाकी प्राणी मात्राला दुःख देतो, आई वडिलाला त्रास देतो आणि देवाला पाणी घालतो. देवाला चांगलं वाटन का? आई वडिलात देव पहा, प्रत्येक वस्तू देव पहा, प्रत्येक प्राण्यात देव पहा. देव पाहण्याची नजर आणा. एकनाथ महाराजांना गाढवाला पाणी पाजलं. लोक म्हणू लागले रामेश्वराला घालायसाठी त्या ठिकाणी पाणी आणलं घागर भरून आणि तुम्ही त्या ठिकाणी गाढवाला पाजलं. अरे ते म्हणले गाढवामध्ये देव आहे. माझा रामेश्वर, माझा परमात्मा त्या गाढवात मला दिसला. त्यांना गाढवात देव दिसला, आपल्याला माणसात देव दिसना. म्हणून संताची नजर आपल्याला आली पाहिजे. संतांना देव पाहिला, देखिला देखिला माये देवाचा मी देव. संताला देव कळाला आणि त्यांना देव कळाला आणि त्यांनी आपल्याला सुद्धा कळून द्याला. बरं का, थांबले नाही. त्यांना देव कळाला, तेवढ्यावर थांबले का? तेवढ्यावर समाधान नाही मानलं त्यांनी. त्यांनी आपल्याला देव कळून देण्यासाठी खूप त्या ठिकाणी अट्टहास केला, खूप त्या ठिकाणी यातना भोगल्या, खूप प्रयत्न केले. साधू संतांनी खूप त्रास घेतला हो आपल्याला देव कळून द्यायला. कारण काय त्रास घेतला ते म्हणते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसं आई लेकरासाठी खूप प्रयत्न करते, त्याच्या कल्याणासाठी धडपड करते, खूप त्या ठिकाणी त्रास सहन करते आणि त्याचं कल्याण व्हावा आणि तिला असते. तसं संतांना सुद्धा प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावा, तो सुखी व्हावा असं त्यांना वाटत असतं. म्हणून त्यांना ध्येय काहीच नसतं. त्यांना या ठिकाणी सर्वांना सुख लाभाव हे त्यांचं ध्येय असतं. आणि आपण त्या मार्गाने गेलो तर निश्चित त्या ठिकाणी आपलं कल्याण होत असतं. म्हणून संताचं ऐकिना. हरिपाठ शब्दाचा अर्थ, हरिपाठामध्ये खूप त्या ठिकाणी अर्थ आहेत. आपण त्या ठिकाणी हरिपाठ तर घ्यावाच, पण अर्थ करून घ्यावा. प्रत्येक चरणामध्ये त्या ठिकाणी सांगताना पुण्याची गणना कोण करी. कारण असं काही पुण्य करा तुम्ही, इतकं देवाचं नाव घ्या, इतकं देवाचं नाव घ्या की त्या देवालाच वाटलं पाहिजे की आता याला आपल्याला भेटलंच पाहिजे. इतकं त्या देवावर ऋण झालं पाहिजे की देवाला इच्छा झाली पाहिजे. सुखी येतो घरा नारायण. पुढे आपण बघणार आहोत. नामा संकीर्तन साधन पै सोपे. सोपं साधन आहे. अशा प्रकारचं साधन केलं ना, त्या परमात्म्याला इच्छा होईल की आपण या भक्ताला भेटावं. कारण का, तर इतकं त्या परमात्म्याचं प्रेम अशा भक्तावर असतं. कारण का, तर त्याला नामस्मरण करणं खूप आवडत असतं. कारण नाम एक असं आहे, ते आपणाला देवासंग जोडून देत असतं आणि दुःखरूप संसारापासून आपल्याला वेगळं करतं. असं देवाचं नामस्मरण आहे. तो देव कसा आहे, तर त्या देवाला तुम्ही लहान समजू नका. बरं, माऊली सांगते विष्णू आहे. विष्णू म्हणजे व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे कुठं आहे आणि कुठं नाही असं नाही. तर सर्वसामान्य माणसाला वाटत असतं की देव मंदिरात आहे. काही काहीला वाटतं, काही काही म्हणते देवच नाही. आता कसं असतं, त्यांची नजर कशी आहे, तर घुबडाला सूर्य दिसतच नाही. घुबड काय म्हणतं की सूर्य नाही. कावळे काय म्हणते, चंद्र नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर अशा प्रकारचे उदाहरणं देते. चंद्रोदय आवते जयाचे डोळे फुटत आहे ते कावळे केवे चंद्राते ओळखते. चंद्रोदय झाला म्हणजे कावळ्याचे डोळे फुटत आहेत. ते कावळे
त्या चंद्राला पाहू शकत नाही. घुबड रात्री त्या ठिकाणी बघन पण दिवसाला ते बघू शकत नाही. तशा प्रकारचे जे अविवेकी अज्ञानी लोक, त्यांना देव कसा कळण हो? त्यांना नजरच नाही, त्यांना देव कसा दिसन? म्हणून काही काही लोकांचा विषयच नाही, ते म्हणते देव नाही, म्हणून ते घुबडासारखे. काही काही त्या ठिकाणी देवाकडे आले, त्यांना वाटतं की देव मंदिरामध्ये आहे का? अरे मंदिरात देव नाही, मंदिरात देव नाही असं नाही, पण मंदिरातच देव आहे का? मंदिराबाहेर सुद्धा देव आहे बरं. अरे देवाशिवाय कोणती जागाच रिकामी नाही. रीता ठाव नाही उरला. देवाला असं पहा, जिकडे पाहे तिकडं दिसे, विठ्ठल लाविले पिशे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. देवाला पहा, देवालाच गा बर का. देवाचं नाव नुसतं घेऊ नका, तर डोळ्याने सुद्धा देवाला पहा. बोलावा विठ्ठल, मुखानं देव बोला, हरी हरी बोला, विठ्ठल विठ्ठल बोला मुखानं, आणि डोळ्यानं सुद्धा देवाला पहा. जिकडे पाहे तिकडं दिशे, सगळीकडे पहा, पण देव आहे असं पहा. करावा विठ्ठल जीवे भावे, सगळा देव आहे. अशा प्रकारची दृष्टी, अशा प्रकारची कृती करा की देव आहे. देव कुठं नाही, देव आहे, देव आहे. देव पहा, देव पहा. संतांनी शिकविलं आपल्याला, देवाच्या नादी लावलं बरं का. देवाच्या नादी लावलं म्हणजे खऱ्याच्या नादी लावलं आणि खोट्यातून बाहेर काढलं. आणि आपण जरी निघलो नाही, एक दिवस खोट्यातून बाहेर निघावंच लागणार आहे. त्या संसारामध्ये राहता येत नाही बरं. संसार खरा नाही, म्हणून संसार खोटा आहे, संसारात राहता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला देव अगोदरच प्राप्त करून ठेवायचा, कारण हा संसार कधी सुटन काही सांगते, खोटा आहे, कधी जाऊ शकतो. शरीर कधी सुटन काही सांगता येत नाही. त्याच्यातून श्वास निघून गेला की याला लगेच फुकून देते, याला अग्नीमध्ये दहन करते, अग्नीमध्ये जाळून टाकते, याचं भस्म होतं, याची राख होते. आणि म्हणून या ठिकाणी या देहाला राख म्हणा तुम्ही आताच, याची उद्या राख होणार आहे. आपण राख नाही, आपण या राखीहून वेगळे आहोत. आणि हा संसार सगळी राख आहे बरं. माईक बंद करा, माईक बंद करा. म्हणून हे सर्व त्या ठिकाणी काय आहे? राख आहे. हा पसारा खरा नाही. म्हणून आपण देवाच्या नादी लागाव. आणि या खोट्या प्रपंचाच्या नादी लागून काय फायदा आहे? हा प्रपंच राहणार नाही, आपल्या हाताला काही येणार नाही. आणि खरा देव कळण्यासाठी देह द्यालाय आपल्याला, तो देह त्या खोट्याला खरं मानून निघून चालला. किती राहिला शरीर, किती आयुष्य राहिलं, आणि ते सांगता येत नाही. कधी जाईन, कुठं जाईन, केव्हा जाईन, सांगता येत नाही. आणि म्हणून देव प्राप्त करायचं राहून जर गेलं, परत शरीर भेटणं आपल्या हातात नाही. कसं भेटलं सांगता येत नाही. कौरक राहीन सांगता येत नाही. कधी जाईल सांगता येत नाही. इथून गेलं कुठं जातो ना आपण काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला काहीच कळत नाही. म्हणून आपण देवाच्या आपल्याला सांभाळी आपण घालाव, आपण देवाचे म्हणून घ्यावा, देवाला गवसाव. कारण देव सत्य वस्तू आहे, देव खरा आहे, देव आपला आहे. देवानं आपल्यासाठी काय नाही केलं, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवणी. तुझी चिंता त्या देवानं काय केली नाही, त्या देवाचं चिंतन तू करीत नाही. कारेनाथ वेशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. एकलाच सर्व जगाचं पोषण करायला लागला. त्या देवाचं चिंतन करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. म्हणून त्या देवाचं चिंतन या ठिकाणी तू कर. आणि तू जर देवाचं चिंतन केलं तर तुला कोणतीच चिंता देव ठेवणार नाही. माझी या भक्ता कैसी संसाराची चिंता, काही समर्थाची कांता कुरान मागे. माझ्या भक्ताला संसाराची चिंता राहत नाही. तू देवाचं चिंतन कर, तुला चिंता राहणार नाही. तो देव कसा आहे तर सर्व ठिकाणी भरलेला आहे, म्हणजे विष्णू आहे. आणि असं त्या देवाला नाही समजता तू जर भक्ती केली तर व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे. कारण देवाचं भजन देवाला ओळखून कर, देवाला ओळख.
देव कसा आहे. देवाला दगड मानू नको. देवाला दगड मानायला लागला, स्वतःला ध्येय मानायला लागला आणि मला काहीतरी भेटावं संसारात अशा प्रकारची अपेक्षा करायला लागला, तुझी भक्ती वायाला गेली बरं का. कारण देवाला दगड मानू नको. देव दगड नाही, तू शरीर नाही आणि हा प्रपंच तू देवाला मागायला लागला. हा प्रपंच खरा नाही म्हणून प्रपंच देवाला मागू नको. कारण शरीर तू नाही, शरीरात संबंधित तुझे नाहीत आणि देव दगड नाही. देव आहे. देव कसा आहे, या सर्वाहून वेगळा आहे. आणि देव कसा आहे, तर देवासारखे चांगलं काहीच नाही बरं. चांगला कोण आहे, तर देव आहे. म्हणून देव चांगला आहे, देव चांगला आहे. देवाचं नाव सुद्धा, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. देव चांगला आहे. देव आणि देवाचे नाव वेगळे नाहीत, एकच आहे. म्हणून देवाचं नाव कंठात राहावा अशी महाराज देवाला विनंती करते. देवा काय दे मला, तुझं नामस्मरण कंठात राहू दे. म्हणून विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. ज्याचं त्या परमात्म्यामध्ये मन नाही, ज्याचं देवाकडे लक्ष नाही, तो देवाचं भजन करीत नाही, त्याचा तो शहाणपणा व्यर्थ आहे. कारण ज्याला देव कळाला नाही, त्याचं ज्ञान म्हणता येत नाही. जो देवाच्या नादी नाही, तो कसला ज्ञानी आहे, तो कसला शहाणा आहे, तो कसला विवेक आहे. तो त्या ठिकाणी अविचारी आहे, तो त्या ठिकाणी अज्ञानी आहे आणि म्हणून दुःखी आहे. दुःख तर नाही पाहिजे, म्हणून त्या देवाचं भजन कर. तो देव विष्णू आहे. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. तुझं मन त्या ठिकाणी सगळीकडे जातं गड्या, पण देवाकडे का जात नाही. तू या ठिकाणी कशाची चिकित्सा करतो, देवाची का करत नाही. म्हणून व्यर्थ त्याचे ज्ञान. तुला सगळी माहिती आहे, पण काय करायची, ती माहिती खरी नाही ना, खऱ्याची नाही ना, खऱ्याबद्दल नाही ना, म्हणून व्यर्थ आहे. व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. म्हणून पुढे सांगायला लागले, उपजवणी करंटा. करंटा, करंटा शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण पाहतो व्यवहारामध्ये त्याच्याकडे काहीच नाही, ज्याला कोणी नाते गोते नाही, त्याला म्हणते हा करंट आहे, कारण याला कोणीच नाही. अरे पण सर्वच जीव असेच आहेत ना. येताना त्याला काहीच नव्हतं, जाताना काहीच नाही, म्हणून करंट आहे. ज्ञानोबा या ठिकाणी सांगते, उपजवणी करंटा. तू जर अद्वैत अशा प्रकारचा परमात्मा ध्यानात घेत नसशील तर करंट आहे. करंटा, पुष्कळ ठिकाणी करंटा शब्द वापरला माऊलींनी. एका अभंगात संत सांगत येत आपल्याला की जो देवाचं नाव घेत नाही तो कसा आहे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही का तो करंट आहे. सगळे माणसं संसाराची बरोबरी करायला लागले, कारण त्यांना वाटतं आपल्याकडे काही कमी असलं म्हणजे आपण करंट आहे, भरपूर असलं म्हणजे आपण सुखी आहोत. परंतु सगळं जरी असलं तरी परंतु मरण येतं म्हणल्यावर करंटेच आहेत ना, बरोबर काही येत नाही ना. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले, उपजवणी करंटा. तू हरी नाही ध्यानात घेता, सर्व त्या ठिकाणी ध्यानात घेतलं, परंतु तू करंट आहेस. कारण तुझं काय येतं, तुझ्या बरोबर काय येतं, तुझ्या जवळ काय राहत, तू याला माझं माझं म्हणायला लागला की व्यर्थ वज आहे. वज आहे, माझं नाही. व्यर्थ पसार आहे, कारण हरिवीन सारा व्यर्थ भ्रम. म्हणून उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. कारण देवाचं नाव घेत नाही, देवाकडे जात नाही, देवाकडे जायचे प्रयत्न नाही, देवाला कळून घेत नाही. देव काय वस्तू आहे, मी काय वस्तू आहे, देव कसा आहे हो, अशा प्रकारचं कळून घेत नाही. देव माईक नाही बर का. म्हणजे देव हा खरा आहे. देव या प्रत्येक वस्तूमध्ये आहे, परंतु प्रत्येक वस्तू म्हणजे देव नाही. देव त्याच्याने वेगळा आहे. असं आपण बघतो की पाण्यामध्ये अग्नी असतो, पाणी उष्ण असतं, पाणी गरम असतं, पण गरमपणा वेगळा असतो आणि पाणी वेगळं आहे. तसं विद्युत वेगळी आहे, बल्ब वेगळा आहे. कारण बल्बाचा उजेड नाही, उजेड हा विद्युतचा आहे.
तसे या ठिकाणी परमात्मा बी आहे, सर्व जग बी आहे, परंतु परमात्मा योचन वेगळा आहे. जसे विद्युत वेगळे आहे आणि हे वायर होल्डर लाईट वेगळे आहे. प्रकाश हा विद्युतचा आहे. अशा प्रकारचा हा परमात्मा या सर्व विश्वामध्ये भरला आहे. भरला घनदाट हरिदेशे. म्हणून त्या हरीला ध्यानात घे. उपजवणी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. त्या देवाला पाय. देवाला पाहिल्यावर देव कळाल्यावर तुला आनंद होईल. आपल्याला भ्रम झाला, आपल्याला वाटतं काहीतरी मिळाल्यावर आनंदी हो, पण ज्यांना पुष्कळ मिळालं त्यांना दुःखाशिवाय काय भेटलं, त्यांच्या हाताला काय आलं, दुःखीत झाले आणि रडत गेले जाताना. असा कोणता संसारी माणूस आहे की तो हसत गेला म्हणून. परंतु आपण पाहतो हरिनाम झाले कृत्य, जे ना हरीचं भजन केलं त्यांच्या चित्तात चिंता राहील नाही आणि त्यानं हसत हसत शरीर सोडलं, आनंदी झाले, त्यांना आनंद झाला. आनंदासाठी त्या ठिकाणी लुसलुस जगामध्ये करीत नाहीत, ते सुखी आहेत. म्हणून जो देवाचं ध्यान करतो त्याचं वर्णन या ठिकाणी करते, आणि जो देवाचं ध्यान करीत नाही त्याला सुद्धा म्हणते उपजवणी करंटा. करंट आहे म्हणून स्वतःला कोट्याधी जरी असला तरी पण संघ काही येत नाही ना, म्हणून करंट आहे. नेता येत नाही, न्यावा वाटतं, पण आणलं काही नाही, नेता काही येत नाही. इथं आहे ते माझं माझं म्हणून बसला, पण आपलं काही नसतं. उपजवणी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. तू त्या देवाचा आवडता होय आणि होत नसला तर मग काय कामाचा आहे. नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल ना मी. द्वैताची झाडणी कर, कारण परमात्म्याशिवाय दुसरं जे वाटायला लागलं का ते द्वैत आहे, कल्पना आहे. परमात्मा खरा आहे, दुसरं नाही या ठिकाणी. कारण परमात्म्याला सोडून दुसरं काय येतं. सर्व ठिकाणी परमात्मा आहे, कारण सर्व राहत नाही आणि परमात्मा राहतो. जे उरतं का ते खरं असतं. उरला तो अवघा हरी, कारण हे सगळं मायाजाळ नष्ट होणार आहे, आणि जे राहणार आहे तर तो परमात्मा. आणि म्हणून तो उरलेला हरी आहे. या जगामध्ये काहीच उरत नाही, जगातली कोणतीच वस्तू शिल्लक राहत नाही. जो शिल्लक राहतो का तो हरी आहे, आणि त्या हरीला या ठिकाणी घ्या. हरीकड लक्ष द्या, हरीचं ध्यान करा, हरीचा जप करा. ज्ञानदेवा मौन जप माळांतरी धरवणे श्री हरी जपे सदा. म्हणून प्रत्येक अभंगामध्ये हरीचं वर्णन त्या ठिकाणी केलंय, आणि पुन्हा परत परत त्या हरीच्या नामाचं महत्व सांगितलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कारण संतांना कळालं होतं की जीवाचं कल्याण याच्याशिवाय दुसरं कशात नाही, म्हणून ठामपणे सांगितलं तुम्ही हरीचं नामस्मरण करी जा बरं, आणि मौन काहीच बोल नका, कारण इतकं बोलायचं काम नाही. तुम्ही देवाचं भजन करा, कारण बोलल्यानं दुःख व्हावं लागलं, बोलल्यानं पाप व्हावं लागलं. तुम्ही नामस्मरणाचा मार्ग स्वीकारा आणि भजनाला लागा. पुण्याची गणना कोण करी, आणि उपजवणी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी, द्वैताची झाडणी करा, म्हणजे द्वैत रूपी कचरा झाडून टाका. द्वैत म्हणजे दुसरं, आता दुसरं राहिलं नाही या ठिकाणी. सर्व बाजूनं देव आहे. भरला घनदाट मानल्यावर कुठं नाही देव आता. आत हरी बाहेर हरी, सगळीकडे त्या ठिकाणी जिकडे पाय तिकडे हरीच आहे. हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा विसरले. असा देव या ठिकाणी मी बघायला लागले, म्हणून मला आनंद व्हायला लागला. आणि देवाला बघितल्यावर आनंद होत असतो, कारण तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. देवाला पाहून आनंद होतो, कारण देव आनंद आहे. संसाराला पाहून दुःख होतं, संसार दुःखरूप आहे. आता जरी सुख वाटलं ते संसाराचं नाही, आपलंच असतं. कारण संसार सुखरूप असता तर त्यानं दुःख दिलं नसतं आपल्याला. संसार हा जोडता येत नाही, कारण तुटणारी वस्तू आहे, आणि देवाला जोडता येत. देवाला जोडा म्हणले, कशानं जोडावं, देवाच्या नावानं देवाला जोडता येत. देवाकडे जा म्हणले, कसं जावं, कोणत्या गाडीनं जा, कोणत्या पायानं जा, कोणत्या दिशेनं जा, कोणत्या ठिकाणी जा. ते म्हणले हरिनाम घेऊन त्या देवाकडे चला.
गात जागा प्रेम मागा विठ्ठला. देवाचं नाव घेत देत जा. तुम्हाला बरोबर हे देवाचं नाव त्या देवापर्यंत सोडीन. प्रेमानं भजन करा, म्हणून प्रेमानं देवाला हाका मारा, तो देवच तुमच्याकडे येईल. तुम्हाला सुद्धा देवाकडे जायचं काम नाही. सुखी येतो घरा नारायण, न लगती सायास जावे वनंतरा. सुखी येतो घरा नारायण. कुठं जावावं? कुठंच जाऊ नका, घरीत बसा, देवाचं नाव घेत बसा, प्रेमानं भजन करा. इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा, सगळ्या वस्तूतलं प्रेम काढा आणि देवावर प्रेम करा. सगळ्या वस्तू माझ्या नाही, देव माझा आहे असं समजा. असं समजून इतकं प्रेम केल्यावर त्या ठिकाणी काय होईन? आनंद होईन. आणि आनंद झाल्यावर देवच आपल्याकडे येईन. सुखी येतो घरा नारायणा. म्हणून द्वैताची झाडणी करा. म्हणून दुःख देणारे पदार्थ त्याचा माझा काही संबंध नाही. ते माझे नाहीत, मी त्यांचा नाही, आपले नाही, आपले कोणीच नव्हती. निश्चयाची ती दृढ झाला. परमार्थ करणं म्हणजे काय? तर हा संसार जो अनादी काळापासून आपल्याला खरा वाटतो तो खरा नाही असं समजून घ्या ना. का खरा नाही हो? तर तो राहत नाही ना. त्याला आपण टिकायचे प्रयत्न करायला लागलो. राहायला लागला का? म्हणजे काय काय राहिलं नाही? अरे शरीर राहिलं का पाहिल्यासारखं? मन राहिलं का? जग राहिलं का? काय राहायला लागलं? सगळ्यांचा नाश आहे. सर्व काही राहत नाही. आपल्याला वाटतं राहावा, परंतु ते गेल्याशिवाय राहत नाही, जाते. म्हणून धरता येत नाही. म्हणून संसाराला धरताच येत नाही. संसार जातच असतो, म्हणून तो खरा नसतो. देह सुद्धा जाणार आहे, जग सुद्धा जाणार आहे. आपल्या हाती काय येणार आहे? भोपळा. कारण आपण असे रिकामीच त्या ठिकाणी जाणार. आणि म्हणून आता या देवाला जवळ करा, आपलंसं करा. आणि म्हणून संतांनी सांगितलं, नरदेह निघून चाललाय, बरं आयुष्य निघून चाललंय, म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करण्याचे करू नका. काय करा? जेणे हे जन्म यमाचे यातना, ऐशिया साधना करा. काही करा, भजन करा, नामस्मरण करा, चिंतन करा. घडी घडी काळ वाटे याची पायी, अजून किती आहे अवकाश. म्हणून उपजोनी करंटा, नेण्या द्वैते वाटा. या सांगितलं विषय जे सांगितले, आपण करंटे आहोत का? जर भजन करीत नसलो तर. आपण म्हणायलो हे माझं, ते माझं, ते माझं, परंतु जाताना जे संग येईल ते माझं आहे. जाताना काय संग येणार आहे? म्हणून द्वैताचे झाड नाही. तू आता या पसाऱ्यातून वेगळा नाही. याला माझं माझं म्हणू नको, याला खरं म्हणू नको. देवाचं भजन कर, नामस्मरण कर, चित्तामध्ये देव बसू दे. चित्ती बैसले चिंतना नारायण नारायण. देवभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देवा तुला पाहिल्यानंतर माझा देहभाव हरपून गेला. तुझं पाहता, तुझं म्हणजे त्या देवाला जर पाहिलं तर मग आता या ठिकाणी मला काही आवडत नाही. कारण देव पाहता आला पाहिजे. देवाला पाहण्याची नजर आली की देव आपल्याला दिसत असतो. कारण देवाला तुकाराम महाराजांनी पाहिलं तर ते म्हणले, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तू माझ्या पुढून जाऊच नको गड्या. कारण इतकं सुख झालं देवाला पाहिलं, नुसतं पाहिलं त्या देवाला, एवढा आनंद झाला. मला सुद्धा त्या देवाला पाहायचंय. आता अगोदर हा पसारा जो माझ्या चित्तात बसलाय का, ते चित्त आधी मोकळं करावं लागन. जसं घरामध्ये जर काही वस्तू ठेवायच्या असल्या तर पहिल्या वस्तू काढावं लागत्या, जागा रिकामी करावं लागन, तेव्हा दुसऱ्या वस्तू बसत्यान. तसं आपल्या चित्तातला संसार आधी बाजूला करावं लागन, देव बसायला जागा करून ठेवा लागन, तेव्हा देव या ठिकाणी येऊ शकतो बरं का. म्हणून देव येतो पण त्याला जागाच नाही. तो वाट पाहा लागला परंतु त्याला कोणी बोलितच नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीर. देवाला वाटतं मला कोणतरी बोला, पण लोक देवाला बोलितच नाही. देवाचं नाव घेतेत परंतु वरूनच घेतेत. मनातून कोणी देवाचं भजन करीतच नाही. आणि जो करतो त्याला देव आपला साम करीत असतो. म्हणून द्वैताचे झाडणे गुरुविना ज्ञान. आणि गुरुशिवाय कळत नाही, संताशिवाय कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज आपले गुरु आहेत, ज्ञानेश्वर महाराज गुरु आहेत, एकनाथ महाराज गुरु आहेत. हे सर्व काही साधू संतांचे ग्रंथ आपल्याला मार्ग शिकवितेत, मार्ग दाखवितेत, रस्ता दाखवितेत, चालायचं शिकवितेत.
बोध करते, उपदेश करते. हरिपाठ सुद्धा गुरु आहे. सर्व काही ग्रंथ गुरु आहेत. त्या ग्रंथाचा अभ्यास करून आपण चिंतन करून त्या मार्गाला लागा, नामस्मरण करा. तो मार्गच आपल्या देवाकडे घेऊन जात असतो. द्वैत म्हणजे हे दुसरा पदार्थ, हे दुसरा पदार्थ खरा नाही. द्वैताची झाडणे आणि गुरु आपला शिकवित असते. म्हणून गुरुच या ठिकाणी आपल्याला देवापर्यंत नेते. कारण गुरु विना अनुभव कैसा कळे, भावी विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. मागचा अभंग आपण बघितला. गुरु शिवाय या ठिकाणी या गोष्टी कळणार नाहीत. म्हणून संत संगती केली पाहिजे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कारण संतांच्या संगतीत नामस्मरण करा, भजन करा, चिंतन करा. आनंदाने या ठिकाणी देवात काळ त्या ठिकाणी घातला पाहिजे. काळ सारावा चिंतने. जेवढा परमार्थामध्ये काळ गेला तेवढा काळ धन्य त्या ठिकाणी झाला. भाग्यवान आहोत की ज्याला परमार्थ घडला, ज्याला नामचिंतन घडलं, ज्याला भगवंताची सेवा घडली, ज्याला संतांचे विचार ऐकण्यामध्ये काळ गेला. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ती. तोच काळ धन्य झाला. तोच काळ देवाच्या प्राप्तीला कारण झाला. म्हणून या ठिकाणी आपल्याला अभंगा शिकायला लागले. द्वैताची झाडणी. दुसरं काय वाता इथं? दुसरं नाही. कारण देव आहे. म्हणून ज्याला देवाचा ध्यास लागला, जो देवाचं चित्तामध्ये स्मरण करतो, त्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही बरं का. तुका म्हणे आम्ही देखतचे नाही, देवाविन काही दुसरे ते. आम्हाला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. कारण आम्हाला देव दिसायला लागला. आणि ज्याला देव दिसायला लागला का त्याची भीती निघून गेली, चिंता निघून गेली, दुःख निघून गेलं. चिंता कधी काढायची मग आता? भीती कधी काढायची? आता निघती. कोणाची निघती? आपली निघती. कशा निघती? आता देवाचं चिंतन करा. आता दुःख जात, आता भीती जाती, आता चिंता जाती. कारण हरिपाठामध्ये सांगितले की आता चिंता जाते. आता हरिमुखी गा तुम्ही. हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि उद्याचं दुःख शरीर सुटताना किंवा आपण या ठिकाणी पराधीन होणार आहेत, आपल्या संग काही येणार नाही, काहीच नाही. आपल्याला देव गौसन अशा प्रकारची शाश्वती संतांनी दिली. म्हणून तया नाही मागुता जन्म घेणे. दुःखरूप अशा प्रकारची प्रपंचाची पीडा, जन्माचं मरणाचं दुःख मी होऊ देत नाही माझ्या भक्ताला. मी त्याला सुखात ठेवतो, मी त्याचं कल्याण करतो, असं देवाचं ब्रीद आहे. आणि देव हा भक्ताला किती सांभाळत असतो. कारण भक्तासारखं देवाला कोणीच आवडत नाही. म्हणून आपण पाहतो की देवाने भक्तांची किती काळजी घेतली. पायकू पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. कारण आपल्या भक्ताला पाठीमाग घातलं, आपण पुढे उभा राहिला. भक्ताला पाठीमाग घातलं आणि त्या भक्ताच्या अंगावर येणारे बाण देवानं स्वतः आपल्या अंगावर घेतले आणि दुःख त्या भक्ताचं आपण ओढून घेतलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगते की शेवटला ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. आता प्रपंचाबद्दल मी काही बोलत नाही बरं का. कारण प्रपंचाबद्दल काय बोलावं? प्रपंच खोटा आहे आणि खोट्याबद्दल काय बोलता येत असत. म्हणून ती वस्तू खरीच नाही. त्याबद्दल काय त्या ठिकाणी स्वतः आपण त्याबद्दल काय बोलावं? प्रपंच खोटा आहे. प्रपंचाविषयी आम्ही बोलत नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. म्हणून खोट्याबद्दल काय चर्चा करावं, खोट्याबद्दल काय बोलावं, म्हणून आम्ही मौन धारण केलं. मौन शब्दाचा अर्थ काही बोलत नाही. कारण दोन ठिकाणी मौन सांगितलं. ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. म्हणून प्रपंचाविषयी मौन त्या ठिकाणी. नामाप्रते तत्व नाहीरी अन्यथा, वय अनेक पंथा जाशील ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. तिकडे पण सांगितलं मौन. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. इकडे बी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. मौन मध्ये आता काय बोलावं? खोट्याविषयी काय बोलावं? प्रपंच खोटा आहे, काय बोलावं? आणि म्हणून देव खरा आहे. आम्ही खऱ्याविषयी बोलतो, आम्ही देवाविषयी बोलतो, खोट्याविषयी आम्ही काही बोलत नाही. कारण खोटा प्रपंच आहे. म्हणून प्रपंच खोटा असल्यामुळं खोट्याला आम्ही या ठिकाणी पुष्टी देऊन
त्याच्या नादी लागायचं शिकित नाही. आम्ही प्रपंचाला खोटा आहे तर खोटच सांगू. आम्हाला नाद नाही खोट्याचा आणि दुसऱ्यांना सुद्धा या खोट्याबद्दल आम्ही नाद धरू नका असं सांगू. देवाचा नाद धरा, देवाचं भजन करा आणि देवाचं भजन केल्यावर खोट्याचा नाद आपोआप सुटत असतो. प्रपंच खोटा आहे आणि म्हणून तुम्ही चिंतन देवाचं करा बरं का. तुम्ही हरी म्हणी जा, कधी म्हणा आणि हरिमुखे म्हणा. द्वंदा म्हणले हरिमुखे म्हणा आणि त्या पुण्याची गणना कोण करी. किती पुण्य होईन हो, किती पुण्य होईन, इतकं पुण्य होईन ते पुण्याचं मोजमाप करायसाठी आपल्याकडं तराजू नाही, काटा नाही. एवढं त्या ठिकाणी पुण्य होईन. त्या पुण्याची गणना कोण करी. मग पुण्य करायचं का, किती पुण्य करायचं, कोणाला करायचं. मग ते पुण्य करायचं असलं तुम्ही हरी म्हणी जा. कधी म्हणा, किती वेळेस म्हणा. आपल्या नामाचा साठा करा, नामस्मरण वाढवा, नामचिंतन हे बॅलन्स वाढवा, बँक बॅलन्स वाढवा. इकडं माणसं बँक बॅलन्स वाढवा म्हणून खूप खटापट करायला लागले, परंतु तेच बँक बॅलन्स याला लवकर मारून टाकतं आणि पुन्हा भूत होऊन यावं लागतं. पुन्हा हे बॅलन्स वाढवा, देवरूप होता येईल, जे कल्याणासाठी आपल्याला उपयोगी येईल, त्याच्यामध्ये कल्याण आहे असं नामस्मरण चिंतन या ठिकाणी नामस्मरण वाढवा. त्या देवाचं भजन करा आणि जो भजन करीन तो शहाणा आहे, तो सुखी होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी सुखी व्हायचं असलं तर हा मार्ग, संतांचा मार्ग अवलंबन करा आणि म्हणा नेहमीच त्या ठिकाणी हरिमुखे म्हणा. याला काही लागत नाही बरं, याला काही सोडायची गरज नाही, याला कुठे जायची गरज नाही, याला काही त्यागायची गरज नाही. याला या ठिकाणी आपण घर प्रपंचात राहून सुद्धा देवाकडे लक्ष देता येतं, देवाचं नामस्मरण करता येतं. काय करताना, काही बी करताना, सर्व कार्य करता असं नाही, कोणतं बी कार्य करताना तुम्ही